फाशी द्या, फाशी द्या, आम्हाला फाशी द्या। शिवाजी या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। जय भवानी। सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक। बदलापूर येथे एका प्रशालेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत। सोलापुरात बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। घटनेतील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे खटला चालवून त्याला फाशी द्या अशी मागणी करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली। दत्तोपंत वाणकर यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। बलात्काराच्या अनेक घटना घडत असताना देशातील आणि राज्यातील सरकार काय करते असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय। त्यामुळे या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली। गेले 2 दिवस झाले बदलापूर येथे एका छोट्या शाळकरी मुलीवर काही नाराजामाने अत्याचार केला। त्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर येथे आमचे जिल्हा प्रमुख दासरी सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत। अनेक वेळा गृहमंत्र्यांनी कुठलेही बलात्कार होऊ दे, चोरी होऊ दे, दरोडा होऊ दे, फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालू असं म्हणतात, पण कोपर्डीचा खटला असू द्या आणि आता पनवेलचं झालेली घटना असू द्या किंवा आता काल बदलापूरची घटना असू द्या, कुठली SITची गरज नाही ना फास्ट ट्रॅकची गरज नाही। या अशा नाराजनामाला भर चौकात आणून फाशी देणं गरजेचं आहे। या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वी सुद्धा म्हणलं होतं, जे बलात्कारी आहेत, दरोडेखोर आहेत, चोर आहेत, या लोकांना भर जनतेसमोर फाशी देणं गरजेचं आहे। गृहमंत्री निष्क्रिय आहेत, मुख्यमंत्री निष्क्रिय आहे। कालच नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलीसच पत्ते घेताना दारू पिताना सापडलेले आहेत। त्यामुळे या फडणवीसला गृहमंत्री म्हणून राहायची लायकी नाही। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि धिक्कार करतो।